बाज रे, ऐ दगा बाज रे, तोरे आभाळ फिरून येईल, ढगदाटून येतील रंग कोणता। मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। तर जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषा एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयर झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपलं ऑनलाईन मटेरियल आहे त्याचीच गरज लागेल। जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नव्या लेसा तर तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपली भाऊंनो जे काय आपलं बीटमार्क आहे अशा प्रकारे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जे काय आपला ब्लॅकवाला फोटो आहे तिथे जर तुम्हाला तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो लावायचा असेल तर सिंपली आपल्या फोटोला क्लिक करून कलर फिटच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्ही कोणता पण फोटो लावू शकता। अशा प्रकारे भाऊंनो तुम्ही कोणता पण फोटो लावू शकता, तुमच्या मॉडेलचा किंवा तुमचा फोटो लावू शकता। एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर आपण व्हिडिओ इफेक्ट आणि फोटो इफेक्ट लावून दिलेला आहे। सिंपली आपल्याला इथून आपल्याला जेवढे पण बीट आहेत तिथे आपल्याला मॉडेलचे फोटो लावायचे आहेत, तर चला ते पण लावून घेऊ। अशा प्रकारे भाऊंनो आपल्याला जे काही मॉडेलचे फोटो आहेत ते लावून घ्यायचे। याला अशा प्रकारे फोटो लावल्यानंतर भाऊंनो याला असे खालती घेऊन यायचं, लेअरच्या खालती अशा प्रकारे। चला आपण इकडे पण फोटो लावून घेऊ। अशा प्रकारे भाऊंनो जे काय आपले फोटो आहेत ते आरामात लावायचे आहेत आपल्याला, आणि या फोटोला असं खालती घ्यायचं आहे लेअरचे, बघू शकता असं दिसून येईल। आणि जेवढे पण फोटो आहेत ते आपल्याला आरामशीर लावायचे आहेत। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बघू शकता की आपण आपले जे काही फोटो आहेत ते लावलेले आहेत। आपण फोटो लावलेले आहेत, तर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे। तर आपण पहिले व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे, तर हा सिंपली आपल्याला काय करायचं आहे, याचं क्लिक करून आपल्याला हा कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर पेस्ट करायचा आहे, इथं पण पेस्ट करायचा आहे आणि इथं पण पेस्ट करायचं आहे। जेवढे पण बीट आहेत तिथं आपल्याला हा व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे, बघू शकता। एवढं झाल्यानंतर आपल्याला एक इफेक्ट लावायचा आहे, ते पण इफेक्ट आपण दिलेला आहे, ते बघू शकता भाऊंनो। हा वाला इफेक्ट या फोटोला क्लिक करून इथून हा इफेक्ट तुम्ही कॉपी करू शकता। कॉपी केल्यानंतर जेवढे पण हे फोटो आहेत त्याला आपल्याला एक इफेक्ट लावून घ्यायचं, चला ते पण लावून घेऊ। अशा प्रकारे भाऊंनो आरामात जे काय आपलं इफेक्ट वगैरे आहे ते लावून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर जे काय आपलं बॉर्डर वगैरे आहे ते पण लावून घ्यायचं अशा प्रकारे, लोगो वगैरे बॉर्डर वगैरे जे काही तुमचं असेल ते लावून घ्यायचं आहे। बघू शकता भाऊंनो एवढं झाल्यानंतर समोर यायचं, एक्सपोर्ट बटनवर क्लिक करून आपल्याला एक्सपोर्ट करून टाकायचं आहे HD मध्ये। तर भाऊंनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। सबस्क्राईब करायला विसरू नका।